लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 15 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. रम्या मुद्दाम आली ऑफिसमध्ये या जीवाला डिवचण्यासाठी आणि तिचं काम ती अगदी अचूक करते. ती आता जीवाला ती चिठ्ठी देते विक्रमने पाठवलेली आणि म्हणते, अरे जीवा, तुला कौतुक म्हणून नाही शिक्षा म्हणून या ऑफिसला बोलवलंय, त्यामुळे तू आता इतरांसारखा बाहेर क्युबिकल मध्ये बसायचंयस. रम्या मुद्दाम सांगते बरं जीवाला मोठ्याने आणि म्हणते कशी, या कंपनीमध्ये केबिन कष्टाने आणि सचोटीने मिळवावं लागतं रे. जे पार्थने मिळवलंय तू त्या लायक होशील ना तेव्हा बघू. नाही, सामान उचल तुझं जीवा आणि बाहेर जाऊन बस. आता रम्या असं बोलते आणि मग पुढे लिहिलेलं असतं की विक्रम देशमुख, म्हणजे त्या चिठ्ठीत जे लिहिलंय ना तेही वाचून दाखवते बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे हिला लागली तोंडपाठ पण झालं ते. जीवाला बिचारायला कानकोंड होतंय हो प्रेक्षकांनो, किती अपमान करताय बघा ना बिचाऱ्याचा. आता बघा पुढे काय होतंय. रम्या म्हणते, अरे रे बिचारा जीवा, कंपनी ओनरचा मुलगा इतर एम्प्लॉई सारखा बाहेर क्युबिकल मध्ये बसणार. अरे मामा किती चुकीचं वागवतो रे तुला जीवा. मामाने तुला दिलेली ही वागणूक मला नाही आवडत आहे अजिबात. रम्याला काय करायचंय आणि हिच्या आवडायचा न आवडायचा विषयच नाहीये ना. तर असं म्हणते कशी, नॉट फेअर रे जीवा, सॉरी. आता असं म्हणून ही निघून गेली आहे. पण आता बिचारा जीवा काहीच गोष्टी मनाला न लावून घेता सगळं अगदी निमूटपणे सहन करतोय. एक सांगू का प्रेक्षकांनो, आज तसा त्यांनी एपिसोड चांगला दाखवलाय, पण उद्याचा एपिसोड खूप सुंदर आहे. मला नंदिनी आणि जीवाची केमिस्ट्री ना प्रचंड आवडते. जीवा कसा थोडा बालिश आहे आणि नंदिनी ना त्याला एवढं मॅच्युअर्डली समजून घेते ना, अमेझिंग दाखवलंय त्यांनी. म्हणजे पार्थ आणि काव्याची स्टोरी छान आहेच, पण त्याहीपेक्षा जीवा नंदिनीची लव्ह स्टोरी खूपच क्यूट आहे. आता इथे त्यांनी जरा गाणं ऐकवलंय, का किनारे फितूर झाले वादळे का आले, ते गाणं नाही का, ते गाणं इथे ऐकवलंय कारण जीवाची मनस्थिती तशी आहे. बिचारा जीवा बायकोसाठी काहीतरी करायला गेला आणि खूप मोठ्या फंद्यात अडकला. आता बिचारा इच्छा नसताना सुद्धा बाहेर क्युबिकल मध्ये जाऊन बसतो त्याची पाठी घेऊन. इकडे हा पार्थ फोनवर कोणाशी तरी बोलत असतो आणि म्हणत असतो, मी बरा आहे पण घरचे मला ऑफिसमध्ये येऊ देत नाहीयेत. ठीक आहे बघू, येईलच थोड्या दिवसात, मेल करा आणि रम्याला पाठवा. मग तो विचारतो कोणाला तरी की जीवा पोहोचला का ऑफिसला, वेळेवर पोहोचलाय ना, ठीक आहे. आता असं म्हणून त्याने फोन ठेवून दिलाय. आता फोन ठेवल्यावर त्याला या आपल्या काव्याच्या मैत्रिणीचा फोन येतो बघा, हिचं नाव मी नेहमीच विसरते, अनिशाचा फोन येतोय. आता पार्थ काही तिचा फोन आधी उचलत नाही. तो विचार करतो, मी या मांजरीचा फोन उचलत नाही तर मग त्यांच्या मैत्रिणीचा फोन कशाला उचलू. तेवढ्यात पिहू येते आणि म्हणते, ए पार्थ दादा, हे बघणार आहे जरा कसं दिसतंय. पार्थ म्हणतो, हे काय आहे पिहू. पिहू म्हणते, अरे पार्थ दादा, मी ते कॅलिओग्राफी काय ते शिकते ना, उद्या माझी स्पर्धा आहे म्हणून तुला दाखवायला आले बघ. बघ ना रे पार्थ दादा कसं दिसतंय, हे तुला दाखवायला आले मुद्दाम. आता ही पिहू आगाऊपणा करते बरं का. त्या ड्रॉइंग पेपरवर तिने लिहिलेलं असतं, कारे दुरावा कारे अबोला. पार्थ तिच्याकडे पाहायला लागतो आणि म्हणतो, काय ग ए दीड शहाणे. पार्थ तिचा कान धरतो तेव्हा पिहू मोठ्याने ओरडते, दुखतंय. पार्थने ऑलमोस्ट कान सोडलेला पण असतो. पार्थ म्हणतो, ए शाणे, सोडलाय तुझा कान, हे कशाला आणलं ग मला दाखवायला. आता पिहू म्हणते, एक्सक्यूज मी, हे पार्थ दादा, मला काही हाऊस नाहीये तुला हे दाखवायची, तुला असं सहज दाखवलं मी. ते मानिनी काकू मग अशी काम करताना गाणं ऐकत होती. आता हे गाणं अचानक माझ्या डोक्यात बसलं. प्रॅक्टिस करायसाठी मी याचीच कॅलिओग्राफी काढली. आता लगेच पार्थ म्हणतो, हे पिहू, तू खूप लवकर मोठी होतेस आणि आगाऊ होत चालली आहेस. पिहू म्हणते, तुम्ही मोठी माणसं काही कमी नाहीये, आमच्यापेक्षा जास्ती भांडता आणि लगेच कट्टे घेता. एक काय रे दादा, किती सॅड राहतोस रे. पार्थ म्हणतो, नाही ग, मी कुठे सॅड आहे. नाही, मी सॅड नाहीये. पिहू म्हणते, काय खोटारडा आहे रे तू दादा, मला माहितीये तू कट्टी घेतलीस ना काव्या वहिनीशी. दादा घेणार रे, तिच्याशी बट्टी घे ना. अरे तू जर तिच्याशी बट्टी नाही घेतली ना तर मी पण सॅड राहील. मी सॅड आहे म्हटल्यावर अख्खो घोर सॅड राहणार. अख्खो घोर सॅड आहे तर मग अजून सगळे सॅड राहणार. घे ना रे आपल्या वहिनीशी बट्टी घे ना. पार्थला मध्ये मध्ये अनिशाचा फोन येत असतो. आता ही पिहू म्हणते, दादा घे रे बट्टी. पार्थ म्हणतो, पिहू, लहान मुलांनी मोठ्या माणसाच्या भांडणात नाही पडायचं. पिहू म्हणते, शांत बस तूच पार्थ दादा. हे बघ, मोठे माणसं पडतात ना लहानाच्या भांडणात, मग लहान मुलांचं पण ऐकायचं, कळलं. आता पार्थ शेवटी बाजूला जातो आणि अनिशाचा फोन उचलतो. पार्थ विचार करतो, ही मांजरीचीच मैत्रीण आहे, जोवर मी फोन उचलत नाही तोवर ही जीव खात राहील. काय ही खारुताई. आता ही पिहू विचार करते, काव्या वहिनीचा बोका जरा
काव्या वहिनीवर जास्तीच चिडलाय हा बोका. पार्थदादा तुझं स्माईल कसं परत आणायचं हे मला माहिती आहे. आता इकडे ही अनिशा पार्थला फोन करते. आता हा पार्थ म्हणतो बोला. त्यावर अनिशा म्हणते काय जिजू माझ्यासाठी एवढं बोरिंग. हॅलो बोला खारुताई, काय चाललं खारुताई? असं काहीच म्हणाला नाही जिजू. काय हो जिजू, प्यार से स्वागत नाही करोगे हमारा? पार्थ म्हणतो मुद्द्यावर या, कशाला फोन केलाय? लगेच अनिशा म्हणते बापरे बाप, तुम्ही तर फार चिडलाय जिजू. अहो काय ना सर, तुमच्या रागाच्या प्रखर प्रकाशात आमचं गोड गोड गोंडस सूर्यफूल जळतंय हो. पार्थ म्हणतो काय बडबडताय तुम्ही? अनिशा म्हणते तुमच्या बायकोबद्दल, काव्याबद्दल बोलते मी. तुम्हाला माहितीये ना जिजू, काव्या नेहमीच रागवते. तिच्या ओरडण्याने, बोलण्याने आणि बडबड करण्याने, चिडण्याने. अहो तुम्ही कुठे घाबरता? म्हणजे मीही नाही घाबरत म्हणा, तर तुमचं काय? पार्थ आता ऐकतोय बरं काहीची बडबड. अनिशा म्हणते काय झालंय, तुम्ही चिडलात ना जिजू तर तिची डेंजर सिच्युएशन होते हो. म्हणजे तुम्ही कसे नेहमी शांत असता आणि मिसवर्ड सारखी स्माईल असते ना तुमच्या चेहऱ्यावर. अहो तुम्ही जरा आमच्या काव्यावर रागवू नका हो, गडबड झाली ना त्यामुळे. जिजू तुम्ही माझ्या भोळ्या बाबड्या मैत्रिणीवर का रुसलात बरं? पार्थ आता काय बोलणार बिचारा. तो म्हणतो का माझ्या रुसण्याचं रागवण्याचं कारण तुमच्या भाबड्या मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं नाही का? मुळात माझ्या चिडल्याने तुमच्या मैत्रिणीला फरक पडला असता तर तिने असं वागायला नकोच होतं. आता पार्थ जेव्हा असं बोलतो तेव्हा अनिशा म्हणते हो जिजू मान्य आहे, तिच्याकडनं चूक झाली, पण तिने किती वेळेला सॉरी म्हटलंय तुम्हाला? आता पार्थ इकडनं म्हणतो सॉरी म्हटलं की झालं का? पहिले हर्ट करायचं, मग सॉरी म्हणायचं. समोरच्याने लगेच माफ केलं पाहिजे अशा अपेक्षा पण ठेवायच्या का? पार्थ आता असं बोलल्यावर अनिशा म्हणते नाही हो जिजू, असं नाही म्हणते मी, पण हे बघा तिने जे तुम्हाला सांगितलं नाहीये ना त्याचा तिला गिल्ट आलाय बरं. अनिशा पुढे म्हणते जिजू अहो तिचं सॉरी खूप मनापासून आणि जेन्युइन आहे. तुम्ही असं वागण्या बोलण्यापासून तिचा ना उत्साह निघून गेलाय बघा. म्हणजे तुमची ती अवस्था असेल मला कळतंय, पण काव्याबद्दल मी ना एक निरीक्षण करतेय. ती ज्या व्यक्तीला जीव लावते ना त्या व्यक्तीला तिच्यामुळे हर्ट झालं ना की ती स्वतःलाच अशी हरवून बसते बघा. पार्थ आता सगळं ऐकून घेतो अनिशाचं आणि त्याला रिअलाइज होतं की तो जरा जास्ती खेचतोय प्रकरण. असो, अनिशा म्हणते जिजू मी तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडले नसते, पण तुमच्या रागवल्यामुळे तिचं अभ्यासातलं लक्ष उडालंय. पार्थ म्हणतो काय सिरियसली सांगताय तुम्ही हे? त्यावर अनिशा म्हणते मग काय, मी रोजच बघते सगळं हे. ती मान्य नाही करणार की तिचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये तुम्ही रागवल्यामुळे. खरं सांगू का जिजू, तुम्ही चिडलाय ना तिला खूप फरक पडतोय हो. अहो तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटत हे सगळं तिला खूप मॅटर करतं आणि तिला खूप फरक पडतो आजकाल या सगळ्यांचा. खरंच. आता पार्थ हे ऐकत असतो ना तेव्हा त्याला फार भारी वाटत असतं बरं का. अनिशा पुढे म्हणते जिजू मी तुम्हाला फोन केला आहे तिला नका सांगू आणि तुमच्यात जे असेल ते लवकर सॉर्ट आउट करा आणि पॅचअप करा. अहो जिजू आमच्या प्रिलिम आल्यात डोक्यावर, त्यामुळे तुमच्या डोक्यातला राग आणि मनातला राग जरा बाजूला ठेवा सध्या. प्लीज जिजू प्लीज. बरं चला ठेवते फोन, असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय. आता पार्थ विचार करतो की काव्याचा राग आता बाजूला ठेवावाच. आता मजा येते पुढे काय होतंय माहिती का प्रेक्षकांनो, म्हणजे हा जो पुढचा सीन आहे ना तो जरा मला अतिरेक वाटला आज. तुम्हीच ठरवा आता तुम्हाला काय वाटलं या सीनवरनं. आता एक मुलगी आली आहे जीवाजवळ ऑफिसमध्ये. आता जीवा सगळ्यांसारखा बाहेर बसलाय. आता काय प्रॉब्लेम काय नाहीये, केबिन काय आणि बाहेर बसणं काय, उलट बाहेर बसल्यामुळे जरा बाहेरच्यांवर वचक बसेल जीवाचा असं मला वाटतं बरं का. आता त्या मुलीने जीवाला फाईल दिली आणि बाजूला जाऊन गॉसिप करत असते बरं का. एक दुसरी मुलगी त्या मुलीला म्हणते जीवा सर आलेत, पण आता लगेच तो नाही का तो छपरी मुलगा कालचा तो आलाय. तो म्हणतो जीवा सर इथे ऑफिसमध्ये आले, त्यांना शिक्षा मिळाली आहे. अरे त्यांना कॅबिन पण नाही मिळाली आहे, बघ बघ कसे बसलेत आपल्या सोबत. आता ती मुलगी म्हणते ए आशिष अरे ते सर आहेत आपले, जरा रिस्पेक्ट ठेव त्यांचा. मग ती मुलगी म्हणते अरे रिस्पेक्ट काय ठेवायचा, खोटं बोलून लाजवलंय घरच्यांना त्यांनी. आता तो मुलगा म्हणतो अरे त्यांनी काय केलंय तुला माहिती नाहीये, अरे त्यांनी जे केलं ते ऐकलं ना तर तुला त्यांचा पुळका पण येणार नाही. आता ती व्हाईट ड्रेसवाली मुलगी म्हणते गप्प बस रे, आमचे जीवा सर खूप चांगले आहेत. आता ती खाली बसलेली मुलगी म्हणते पिंक ड्रेसवाली अरे हो जीवा सर कसे ते आम्हाला माहिती आहे, तसे ते बिचारे आहेत, पण बिचारा नवरा मिळाल्यावर गैरफायदा घेणाऱ्या बायका असतात ना. अरे पुरुषाचं मन कसं आहे हे बायकांच्याही मनावर अवलंबून असतं. काहीच्या काही बोलताय बरं का प्रेक्षकांनो.
आता ती व्हाईट ड्रेसवाली म्हणते, काय बोलताय तुम्ही, मला काही कळत नाहीये. मग तो छपरी मुलगा म्हणतो, त्यांच्या मिसेस नाही का नंदिनी मॅडम, अरे त्यांच्या एनजीओ साठी सरांनी घरात चोरी केली म्हणे, दागिने बिगिने पण चोरले. आता ती व्हाईट ड्रेसवाली मुलगी म्हणते, बापरे काय सांगतोयस. आता हे सगळं जीवा ऐकतोय बरं का, आणि आता रम्या पण तिथे उभी आहे आणि ती पण ऐकते. अरे यार प्रेक्षकांनो, असं कोणी समोरच्या समोर गॉसिप करतं का ऑफिसमध्ये, काही दाखवला हा सीन. म्हणून मगाशी म्हटलं मी तुम्हाला की हे जरा अतिरेक केला त्यांनी. आता त्या सगळ्या जणांचं जे गॉसिप चालू आहे ते अगदी स्पष्टपणे जीवाला ऐकू येत आहे बरं का. आता ती बाई लगेच म्हणते, हो ना, आपले सर केबिन मध्ये गेले होते मगाशी, पण विक्रम सरांनी तिथे चिठ्ठी लिहून सांगितलं की कमवायची असते केबिन म्हणून. आता लगेच व्हाईट ड्रेसवाली मुलगी म्हणते, अरे जीवा सरांनी कुठे पैसे इन्व्हेस्ट केले, काय केलं हे सरांना माहित असून सुद्धा ती बायको अशी कशी पैसे घेऊ शकते. आणि मग तो जो मुलगा आहे ना, तो नंदिनीला काहीतरी शिवी देतो, काहीतरी वाईट बोलतो. म्हणून जीवा संतापून आता त्याची कॉलर धरून म्हणतो, ए तुला कोणी अधिकार दिला रे माझ्या बायकोला बोलायचा, तुला काय माहिती नंदिनी कशी आहे, माझ्या बायकोबद्दल एक शब्द जरी बोललास ना तर लोळवेल तुला. जीवाने आता त्या मुलाची कॉलर धरली, ते अगदी योग्य केलं होतं प्रेक्षकांनो. पण विक्रमला हे सगळं माहिती नाही आहे. विक्रम आल्या आल्या जीवाला भांडताना बघतात आणि त्याच्यावरच ओरडतात, काय चाललंय हे सगळं, हे ऑफिस आहे माझं, काम करायला येतो मी इथे, तुमच्या सगळ्यांकडनं पण मला हेच अपेक्षित आहे. डोके शांत असतील तर चला निघा, आपल्या आपल्या कामाला निघा. लगेच तो छपरी पोरगा म्हणतो, सॉरी सर, आणि निघून जातो. रम्या तिथेच उभी आहे बरं का हसत. आता विक्रम म्हणत सांगत असतो की बाबा हा मुलगा ना, आता विक्रम लगेच म्हणतात, आजच आलास ना तू ऑफिसला, पहिल्याच दिवशी असं बेताल वागतोयस तू जीवा, काय चाललंय, शोभतं का तुला. विक्रम काहीच ऐकून घेत नाही जीवाचं आणि म्हणतात, काम नाही करायचं असं ठरवलंय का तू, कुठल्या गोष्टीसाठी आलोय आपण इथे, काय सिद्ध करतोय. जीवा बिचारा चुपचाप बसलाय. प्रेक्षकांनो, किती गुड बॉय आहे तो, वडिलांना एक शब्द सुद्धा उलटून बोलला नाहीये. आता ते जीवावर ओरडतात आणि म्हणतात, चल बस तिथे कामाला. आता इकडे या बाईसाहेब उलटं पुस्तक धरून बसलेले असतात या सीन मध्ये. काव्या मॅडम तेवढ्यात पार्थ येऊन म्हणतो, उलटं पुस्तक धरून आयएसचा अभ्यास करता येतो का. आता ती काव्या त्याच्याकडे पाहते आणि ते पुस्तक सरळ करत असते, पण पार्थच ते पुस्तक सरळ करून देतो. पार्थ आता त्याचा राग बाजूला ठेवायला आलाय बरं का प्रेक्षकांनो. पण सुरुवात कशी करतो बघा. काव्याला म्हणतो, काय हे काव्या, ते पुस्तक उलटंय का सुलटंय हे माहित नाही आणि चालल्या तुम्ही आयएसचा अभ्यास करायला, केला का नाश्ता. काव्या आता मानेने नाही असं म्हणते. पार्थ म्हणतो, नाश्ता नाही केला तरी अभ्यास चालू आहे का तुमचा, नंदीबाईला सारखी मान नका डोलवू, मला उत्तर द्या. काव्या म्हणते, हो चालू आहे माझा अभ्यास, हळूच बोलते ती. पार्थ म्हणतो, हा कळतंय मला, नाही पुस्तकात डोकं शिरून बसलेत तुम्ही, पण डोक्यात मात्र वेगळे विचार चालू आहेत तुमच्या. काव्या म्हणते, आपण एखाद्याला मनापासून सॉरी म्हणतो ना, पण समोरच्याला ते सॉरी नाही कळत, त्यामुळे त्रास होतो आर्किटेक्ट साहेब. पार्थ हळूच म्हणतो काव्याला, मग नको ती धडपड थांबवा ना. काव्या म्हणते, तुमच्यासाठी असेल नको ती धडपड, पण असे देशमुख माझ्यावर चिडलेत आणि मी त्यांना मनवू नको असं होणार नाही ना. पार्थ म्हणतो, पण माझ्या चिडल्यामुळे तुमच्या अभ्यासावर फरक पडतोय ना, ते मला पण नाही चालणार काव्या. काव्या म्हणते, जाऊ द्या, तुम्हाला काय फरक पडतोय, तुम्ही चिडलायत ना माझ्यावर, म्हणजे तुम्ही चिडलाय तर म्हणजे नाही चिडलात तर त्याचा चांगला परिणाम माझ्या अभ्यासावर होऊ शकतो ना, पण जाऊ द्या, काय बोलणार, ठीक आहे ठीक आहे, माझी चुकी आहे नाही का. या दोघांचे असे बालिश भांडणं चालू आहे. आता हा पटकन सॉरी असं म्हणतो तिला. आता तिला असं वाटतं, हा खरंच सॉरी बोलला का नाही. पण ती त्याला म्हणते, पार्थला, तुम्ही कशाला म्हणताय आता मला सॉरी. पार्थ तिला म्हणतो, तुम्ही कोणाची मैत्रीण आहात. मग काव्या हळूच म्हणते, अनिशाची. पार्थ म्हणतो, काय म्हणालात. मग काव्या म्हणते, हो आहे तुमची मैत्रीण. मग पार्थ म्हणतो, आहात ना माझी मैत्रीण, मग आता माझ्या मैत्रिणीला राग आल्यावर मीच सॉरी म्हणणार ना तिला, दुसरं कोण सॉरी म्हणणार, असं बोलतो आणि हसतो गालातल्या गालात. मग काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते, काय हो देशमुख, किती त्रास देता हो मला. देशमुख म्हणतात, त्रास द्यायला कोणी सुरुवात केली, तुम्ही. काय हो, चांगला मित्र मिळालाय तरी अशी लपवाछपवी करावी का त्या मित्रापासनं. काव्या म्हणते, बरं चुकलं माझं बाबा, हो ना कळतं ना मला, पण वेडीच आहे तुमची मैत्रीण. पार्थ म्हणतो, माझ्या मैत्रिणीला वेडी नाही म्हणायचं, काहीतरी बालिश बांधताय प्रेक्षकांनो हे. असो, आता लगेच तो हसतो. मग काव्या खुश होऊन म्हणते, ओ देशमुख, अहो माफ केलं ना मला. मग पार्थ म्हणतो, जरा नाकबीक फुगवतो तो आधी आणि मग म्हणतो, हा आता काही पर्याय नाही म्हणा. मोठा असा श्वास घेतो आणि म्हणतो, केलं केलं बाबा माफ. मग काव्या म्हणते, काय ओ देशमुख, किती छळता हो मला. ओ देशमुख. आता पार्थ तिच्याकडे पाहायला लागतो बरं का. मग काव्या म्हणते,
सॉरी हो देशमुख, माझं चुकलं होतं. नाही जमलं मला तुम्हाला बोलायला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी आता नाही असं करणार. पार्थ म्हणतो, "बरं, ठीक आहे. आता झालं ते गेलं. आता अभ्यासावर फोकस करा. तुमच्या प्रिलिम्स आल्यात ना?" काव्या म्हणते, "तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या प्रिलिम आल्यात ते?" पार्थ म्हणतो, "तुमच्या खारुताई मैत्रिणीने सांगितलं." लगेच काव्या म्हणते, "अच्छा, माझ्या मैत्रिणीचा फोन आला म्हणून तुम्ही मला बोलायला आले का? काही गरज नाहीये. नका, नका बोलू माझ्याशी." पार्थ म्हणतो, "काय हो काव्या, आता मी नव्हतो बोलत तरी ओरडत होत्या, आता बोलायला आलो तरी ओरडू लागल्या." काव्या म्हणते, "माझा हक्क आहे ना, मी ओरडणार म्हणजे ओरडणारच. तुम्ही असं काय करता हो? मी नाही ओरडणार तर कोण ओरडणार तुमच्यावर?" आता पार्थ म्हणतो, "हो काव्या देशमुख, कळलं मला. बरं चला, आधीची काव्या परत आली हे बघून मला छान वाटतंय." मग काव्या त्याच्याकडे बघून स्माईल करते, हा तिच्याकडे बघून स्माईल करतो आणि पार्थ म्हणतो, "करा करा, आता अभ्यास करा." आणि आता तिथून निघून जात असतो तेव्हा त्या काव्याचा चष्मा तिच्या डोळ्याला नाहीये असं बघतो आणि तिथे समोर असलेला चष्मा तिच्या डोळ्याला घालतो. पण मी एक सांगू प्रेक्षकांनो, काव्या मला बिना चष्म्याचीच छान दिसते. म्हणजे ती रीडिंग ग्लासेस का काय ते लावते ना ती, ते त्या पार्थने तिला बसल्या बसल्या आपल्याला लावून दिलं की बाई चष्मा लाव आणि मग वाच, म्हणजे तुझा अभ्यास जास्ती चांगला होईल, डोळ्याला त्रास होणार नाही, अशी काहीतरी त्याची भावना असावी. लंबलचक बोलावं लागतं मला या रिव्ह्यू मध्ये प्रेक्षकांनो. तुम्ही लाईक पण करत नाहीत. खूप प्रेक्षक आहेत जे कमी लाईक करतात. असो, जे लाईक करतात त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. प्लीज लाईक करा हो रिव्ह्यूला. पार्थ आता तो चष्मा लावतो तिला आणि निघून जातो. काव्या बिना चष्म्याची जास्ती छान दिसते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. त्या निमित्ताने काहीतरी कमेंट करताल हो. असो, आता पार्थ तिथून निघून गेलाय आणि काव्या मनाशीच हसते आणि विचार करते, चला आता माझा अभ्यासात लक्ष लागणार. थँक्यू देशमुख. इकडे नंदिनीबाई निघाल्यात त्या ज्वेलरचं दुकान शोधत शोधत. कोणाला तरी विचारते ती रस्त्यात आणि आता विचार करते की जीवा पोहोचले असतील का ऑफिसला, काय करत असतील. फोन करून बघते आणि मग जीवाला फोन लावते. आता जीवा इकडे तिकडे बघतो आणि साईडला जाऊन नंदिनीशी बोलतो. आता त्याला असं वाटतं सगळ्यांच्या समोर बोलणं चांगलं नाही ना, नॉट गुड मॅनर्स इन ऑफिस. आता तो बाजूला गेलाय आणि म्हणतोय, "हा नंदिनी, अगं बोल." जीवा आता असं म्हटल्यावर तिकडनं नंदिनी म्हणते, "हा जीवा, अहो काय करताय, कसं चाललंय तुमचा ऑफिसचा पहिला दिवस आणि ऑफिसचं काम वगैरे छान चाललंय ना? तुम्ही घरातनं गेलात तेव्हापासून मन नाही लागत आहे हो जीवा. तुमचाच विचार येतोय मनात. असं वाटलं तुमच्याशी बोलूयात. काय झालं जीवा, लागतंय ना मन ऑफिसमध्ये? तुम्ही आहात ना खुश?" आता हा पहिल्याच दिवशी कसं काय खुश असेल बरं प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, "अगं नंदिनी, एवढं काम आहे की विचार करायला पण वेळ नाही बघ. अगं चांगलं चाललंय सगळं. अगं मी खूप मस्त एन्जॉय करतोय माझं काम. आणि आफ्टर ऑल मी दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये थोडीच काम करतोय. अगं हे आपलंच ऑफिस आहे नंदिनी." आता नंदिनी म्हणते, "हो गड्या, ते सुद्धा आहेच. आणि अहो जीवा, बाबा बोलले का हो तुमच्याशी?" जीवा आता जरा मनात धस्स होतं त्याच्या. नंदिनी म्हणते, "मगाशी बाबा थांबले नाही हो तुमच्यासाठी, म्हणजे ते रागवलेत ना." जीवा म्हणतो, "अगं नंदिनी, बाबाला काय वाटत होतं की मी वेळेवर ऑफिसमध्ये येईल की नाही, पण मी पण हुशार आहे. शार्प टाईमवर ऑफिसला आलो आणि मी बॉस आहे इथला. मस्त चाललंय सगळं, छान चाललंय. अगं मस्त चाललंय, सगळं छान ट्रीट करताय मला. अगं माझं केबिन, माझं काम मस्त मस्त चाललंय. तू तू नको टेन्शन घेऊ, बाबा पण छान वागतात बघ माझ्याशी. आणि तसंही मी काम करत असताना सगळे खूप असे उत्साहित होते ग. अगं सगळे खूप रिस्पेक्ट देताय मला, म्हणजे माझ्या कामाबद्दल वगैरे. तू तू नको टेन्शन घेऊ, मी हॅपी आहे." त्यावर नंदिनी पुन्हा म्हणते, "खरंच का जीवा? खरंच तुम्ही हॅपी आहात ना?" जीवा म्हणतो, "अगं हो नंदिनी, मी खूप जास्त हॅपी आहे. आता तुला किती सांगू मी, म्हणजे तुला सांगू शकत नाही इतका हॅपी आहे मी. अगं ते केबिन मधला ना फोन वाजतोय. मी 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 बोलू का तुझ्याशी नंतर?" असं म्हणतो आणि फोन ठेवून देतो. आता तो सगळं हे बोलताना जरा हचकत हुचकत बोलतो ना, म्हणजे अडखळत बोलतो, ते नंदिनीला लक्षात येतं. नंदिनी आता फोन ठेवल्यावर विचार करते, "जीवा, मला कळतंय तुम्ही खुश नाही आहात. तुम्ही खोटं बोलू शकत नाही जीवा. मला माहितीये जीवा, तुम्हाला खोटं बोलता येत नाही. पण ही नंदिनी तुम्हाला हरू देणार नाही जीवा. काही झालं तरी आता त्या ज्वेलरकडे जाते आणि ज्या माणसाने आजीचा दागिना विकत घेतला ना, त्या माणसाकडे जाते आणि त्याच्याकडनं तो दागिना परत घेऊन येते. मला माहितीये जीवा, दागिना आजीचा परत आणल्यावर अर्ध्या गोष्टी नीट होतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका जीवा, ही नंदिनी तुम्हाला हरू देणार नाही." असं ती म्हणते आणि आता ठरवते की त्या माणसाकडे जायचं. आता उद्याच्या भागात कळेल आपल्याला की तो माणूस कोण आहे, काय आहे. पण उद्याचा एपिसोडचा प्रोमो त्यांनी खूप छान दाखवला बघा. आजचा एपिसोड संपला इथे. लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा आठवण देते, आता बघा
पुढच्या भागात आता हा पार्थ सहज म्हणायला जातो काव्याला, जीवानं मनाला वाटेल तसं जगत आलाय आतापर्यंत. काव्या सहज म्हणते, हो ना नेहमीच. आता पार्थ म्हणतो, नेहमीच काय? आता काव्या बोलता बोलता गप्प बसते. आता हे विक्रम घरी आलेत आणि म्हणतात, फ्रेश होतो मी, चल जेवायला वाढ. मानिनी काळजी करत म्हणते, जीवा कुठे गेलाय? आता विक्रम चिडून म्हणतात, करत असेल तो काम ऑफिसमध्ये, येईल ना नंतर त्याचा. आता जीवा ऑफिसमधनं घरी येत असतो, त्याला एकही रिक्षा आणि काहीच भेटत नसतं. तेव्हा नंदिनी स्वतः जाते आणि जीवाला रिसीव्ह करते ऑफिसमध्ये. नंदिनीने विक्रमला हे बोलताना ऐकलेलं असतं, त्यामुळे नंदिनी तिची गाडी घेते, छोटी स्कूटी, आणि जीवाला घ्यायला जाते. जीवा खूप सरप्राईज होतो, कारण रात्री खूप उशीर झालेला असतो. तरी एवढ्या रात्रीचं नंदिनी जीवाला रिसीव्ह करायला जाते. प्रेक्षकांनो, याला म्हणतात खरं प्रेम. किती गोड ना. जीवा तिला बघून सरप्राईज होऊन म्हणतो, चकाचक बाई तू स्वतः आलीये. त्यावर नंदिनी त्याला म्हणते, ए ड्रीमर बॉय, लिफ्ट हवी आहे ना. किती गोड ना प्रेक्षकांनो. खूप छान वाटते कधी कधी यांची लव्ह स्टोरी. अगदी सेन्सिबल. खरं प्रेम म्हणतात ते आणखीन काय. तर असो, उद्याचा भाग बघायला उत्सुक आहात ना, मग नक्की रिव्ह्यूला लाईक करा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद आणि हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू.